वक्फ सुधारणा कायदा आता मंजूर झाल्यानंतर आता ख्रिश्चन मिशनरी आणि कॅथलिक चर्चच्या ताब्यात असलेल्या जागांवर आता भाजप आणि संघाचा निशाणा आहे असा आरोप इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून सध्या होताना दिसत आहे। उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि जितेंद्र आव्हाड यांनी तसा आरोप केला आहे। ऑर्गनायझर या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुखपत्रात काही दिवसांपूर्वी एक लेख प्रकाशित करण्यात आला होता। भारतात सर्वाधिक जमीन वक्फ बोर्डाकडे की कॅथलिक चर्चकडे या विषयावर लेख प्रकाशित करण्यात आला होता। 17,29,00,000 एकरपेक्षा जास्त जमीन कॅथलिक चर्चकडे असल्याचा दावा ऑर्गनायझरच्या लेखनामध्ये करण्यात आला होता। या लेखावर आता निशाणा साधलाय। राहुल गांधींनी एक्स मीडियावरती पोस्ट केली होती। त्यानंतर आता उद्धव ठाकरे आणि जितेंद्र आव्हाड यांनी या मुद्द्यावर भाष्य करत भाजपा सरकारवर आणि संघावर आरोप केला आहे। वक्फ बोर्डाकडच्या जमिनी पहिल्या घेणार आणि त्यांच्या मित्रांना देणार। आणि मी तुमच्या लक्षात असेल, तुम्ही माझं रेकॉर्डिंग केलं असेल तर ते काढून बघू शकता की आता पुढची पायरी हे ख्रिश्चन कम्युनिटीकडे जेवढी जमीन आहे त्याच्यावरती घेतील, ती जमीन घेतील। बौद्धांकडे काय असेल, शीख माझ्या बंधूंकडे बांधवांकडे असेल, जैनांकडे असेल, हिंदूंकडे आहे, हिंदू देवस्थानांची जी आहे, अनेकांना असं वाटतं की ही संस्थानं बरीचशी सरकारकडेच आहेत। तसं नाही, पण देवस्थानची जी जमीन आहे ती जमीन सुद्धा हे आता काढतील आणि मोक्याच्या जमिनी यांच्या मित्रांना देतील। म्हणजे कोणत्याही समाजाबद्दल यांना मनामध्ये प्रेम नाहीये, यांचं प्रेम हे यांच्या मित्रांपुरतं आहे आणि ते सुद्धा जमिनीवरती आहे। या मोक्याच्या जागेच्या जमिनी काढून यांच्या मित्रांना द्यायच्या। मग ते आता काय होतं की आधी मुस्लिमांकडच्या काढल्या का तुम्ही हिंदू काय बोलणार, आम्ही त्यांच्याही काढल्या असं नाहीये, पण हे सगळे रांगेमध्ये काढणार आणि सगळ्यांच्या दोस्तांना देणार। त्याला आम्ही विरोध केलेला आहे। लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये जेव्हा वक्फ म्हणजे मुस्लिम समाजाच्या दान केलेल्या जमिनीविषयी ताब्यात घेण्याविषयी सरकारने याच्यावर चर्चा चालत असतानाच या मासिकामध्ये छापून आलं ते ख्रिश्चन धर्मियांकडे वक्फपेक्षा अधिकच्या जमिनी आहेत। याचा दुसरा अर्थ असा की आता मुसलमानांच्या जमिनी झाल्या, आता ख्रिश्चनांच्या जमिनी ताब्यात घ्या। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्रामध्ये चर्चकडील जमिनीबाबत उल्लेख करण्यात आलेला आहे। त्यानंतर आता इंडिया आघाडीच्या नेत्यांकडून आता दावा करण्यात येतोय, टीका करण्यात येते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।